वर्षभर आतुरतेने वाट बघतो ही गोष्ट म्हणजे ही फायनली आलो आम्ही अरे बंट्या तू दगड बघ ना पहिला तू कशाला हाय गाईज कोकणी सहवास चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही चाललोत आता आम्ही आता आलोत कोकणामध्ये गावाला आपल्यास आणि आम्ही चाललो थोडं एन्जॉय करण्यासाठी धबधब्यावरती येरवंडे गावात. तर मेन माझी आमचे भाऊ वगैरे सगळे धबधब्याकडे निघालोत. चला मग ही व्हिडिओ स्टार्ट करूया आणि तुम्हाला काय याच्यामध्ये चुकीचं वाटत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. पप्पाच्या आठवणी द्या वाटतं कोण पोहायला चला विकल्याला मी सांगतो इकडनं आता रस्ता दोन जात आहे व्यवस्थित. ॲक्च्युली येरवंडे गाव जातोय खरं पण वाट भरपूर अडचणीची आहे आणि भरपूर जंगल पण आहे साईडला. काजूची झाडं वगैरे सगळे आहेत. माझा पाय खेचण्याचा प्रयत्न केला होता. हा पुढे जातो तर कल्पेश वाटी सरकलं कोकणी सहवास माझ्या चॅनलचा त्याने टी शर्ट घातलाय. ॲक्च्युली वाट भरपूर अडचणीची आहे आणि थोडी घसरट पण आहे तुम्ही बघू शकता. नेहमीची बैलांची वाट आहे. असा रस्ता आहे आलं तिथे जा बरं बाय. आता आम्ही तिथे जातोय. तिथे जवळजवळ 1.5 तासाचा प्रवास आहे. आम्ही 1.5-2 तास लागतील जायला अजून. कारण येरवंडे गाव थोडं जवळ असलं तरी पण धबधबा तिथला धबधबा भरपूर दूर आहे. चला मग डायरेक्ट आपण धबधब्यावरती गेल्यावरतीच भेटूया. बंट्याला काय फ्रेंडचा भारी आहे. आता पाया पडलो इथे. ॲक्च्युली देवदेगाव संपलं आहे. देवदेगाव संपल्यामुळे ती सीमा लागते. ती सीमा म्हणजे आपलं येरवंडे गाव आणि देवदे त्याच्यामध्ये महादेवाचा सहवास असतो. त्याच्यामुळे आम्ही महादेवाचं दर्शन घेतो. कारण या गावामध्ये येरवंडे गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे. त्याच्यामुळे आम्ही देवदे गावाची सीमा ओलांडताना पहिलं महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सीमेच्या पाया पडतो तिथे, जेणेकरून महादेवाला आमचा नमस्कार पोहोचेल. ॲक्च्युली वाट इथून होती पण इथून वाट थोडी बंद झाली. त्याच्यामुळे आम्ही आता जरा निघालो पाठी. दुसऱ्या वाटेने जायचं आहे. पाऊस पण थोडा लागतोय. मोबाईल भिजल माझा. लगेच आवडतं घेतलं नाही ते 1 वाजवून लागतं. आपण ॲक्च्युली आपण मुंबईला असतो. मुंबईला पूर्ण धावपळीचं जीवन असतं. त्याच्यामुळे थोडा विरंगुळा कमी होण्यासाठी आपण कोकणात येतो. हे नॅचरल आपल्याला बघायला मिळतं कोकणामध्ये. एकदम शांतता असते भरपूर जंगलामध्ये वगैरे. आणि पावसाळ्यातून इकडे येण्याचा आनंद म्हणजे वेगळाच असतो. सगळीकडे हिरवळ असते आणि मेन म्हणजे कोण फिरायला गेलं की सगळेजण हा बोलले पाहिजेत. नाहीतर एकाने जरी प्लॅनिंग कॅन्सल केला तर सगळ्यांचा मूड ऑफ होतो. त्यामुळे आता हे सगळे आज तयार झाले फिरायला यायला. बघू शकतो सगळे लाईनमध्येच आम्ही आलो. आणि आता आम्ही ज्या लाईनमध्ये जातोय ज्या वाटेने जातोय ती वाट ॲक्च्युली बंद नाही पाहिजे, नाही थोडा प्रॉब्लेम होईल. पुन्हा बाहेरून भरपूर लांबून फिरायला लागेल आम्हाला. हो बरोबर. त्यामुळे त्यामुळे ही वाट बघू शकता.
ऍक्च्युली छोटी वाट आहे पूर्ण, विकासला पण जाता येत नाही. ऍक्च्युली तो वरती उडी मारत होता. नंतर पण आधी फोन उचल. हा कल्पेश थांब. हा तू पाहिजेस भाई. सोड सोड. ओ माय गॉड, आम्ही 150 रुपये दिले. लॉट्स ऑफ ग्रास. लॉट्स ऑफ ग्रास. पुढे चाललाय त्या चॅनलचं हा. ऍक्च्युली वाटे आता सध्या सगळ्यांची गुरं कमी झालेत, त्याच्यामुळे ना इथे अडचण भरपूर झाली. ज्यावेळेला गुरं वगैरे यायची त्यावेळेला वाट पूर्ण मळलेली असायची. गावाला स्थलांतरित झालेत मुंबईला. आता गावामध्ये कोण मुलं वगैरे कोण राहिली नाहीत, सगळे आपल्या मुंबईला सगळे निघालेत नोकरीसाठी वगैरे. त्याच्यामुळे कोकणामध्ये जास्त कोण नसतं. गणपती आणि दिवाळी किंवा शिमगा यामध्येच कोकणवासी येतात. पण आता इथं पण वाट अडचणीची आहे. फॉलोवरांका सांग इथून ते इथं बाहेर पडतोय. इथून जाऊया. युट्यूब चॅनलचे मालक गेलं होतं थोडं अडचणीचं वाट आहे. कुठे जातो खेळायला. बापरे तो कुठे जातो खेळायला माहिती. काय गोट्याने इनवॉइस म्हणजे काय रे. बिल. हा विपुल आहे. येस आय एम विपुल. विपुल, विकास, कल्पेश आणि ही गुड्डी आत्या आणि ही आमची सोना. तिला आज सुट्टी मिळत नव्हती, पण सुट्टी काहीतरी लॅपटॉप बंद पडला म्हणून सांगून बॉस बघायचा. लॅपटॉप बंद पडले सांगून मी अनफॉलो करणार. आणि हा आहे बंटी विगू सिंग. ऍक्च्युली त्याला गाण्याची भरपूर आवड आहे, पण अजूनपर्यंत गाणं काय त्याने बोललं नाही. आवड छंद पण आहे. अरे ते ऍड केलंय बघत असतील तर काय माहिती. काटे भरपूर आहेत. हे सावकाश चला. आम्ही वाकून जाणार आता. म्हणजे सावकाश रे. मी पहिल्यांदाच आले. एक्सपिरियन्स आले. अरे तू एक्सपिरियन्स झाडाच्या खालून जाशील तू. हो तुला असं वरनं टाकलं ना तरी जाशील तू. अजून लय लांब येतो ना. अरे माका 1 किलोमीटर झालं काय किती झालेलो आपण. ह्याच्या पुढे 1 किलोमीटर संपत नाही. 1 किलोमीटर कुठे जाताय आम्हाला कोण सांगणार. चला मी आहे. हे 2 मोबाईल जंगल भरपूर वाढले भरपूर. ऍक्च्युली आम्ही आता थोड्याच वेळात पोहोचू तिथे. जवळ भरपूर आम्ही चाललोय. वाट पण थोडी बंद आहे का माहित नाही. इथे पुढे बंद आहे का रे. नाही वाट चालू आहे. नशीब आपल्याला तो ब्रिज दिसतोय तिथे. तो ब्रिज क्रॉस करून जायचंय. तो ब्रिज क्रॉस करून जायचं. आणि ऍक्च्युली हा बाबू टाकळे. आम्ही जेव्हा धबधब्यावरती येतो त्यावेळेला हे आमच्या घरी नाव सांगतात. आणि आता कल्पेश म्हणतो आम्ही आता मोठे झालो आहोत, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही नाव सांगितलं तरी. ही सस्ती माल आणला तर बरं आहे. माझी 350 रुपयाची जास्त नाही. ती आणल्याची बरं आहे. भरपूर चाललोय. प्रॉपर येरवंडे गावात आलो आणि पाणी पण आहे ना. पाणी थोडं या पर्यामध्ये पाणी बघा. आपटशील आपण. आम्ही पहिले हा इथून वरतून उडी मारायचो ब्रेक खाली. इथून उड्या मारायच्या आम्ही पहिले. केवढं साईडला ते कमरे एवढा असतो. इथे डोकरू भरपूर पोचतो इथे धबधब्याजवळ. आणि आम्ही आता धबधब्याजवळ पोहोचलोय.
हे धबधब्याच्या वरचा भाग आहे, जिथून खाली पाणी पडणार आहे हे पाणी. आणि हेच पाणी नंतर खाली धबधब्यामध्ये जातं. आणि आम्ही आता धबधब्यावरती पोचलो आहे. आणि आता आमचा जो लोकेशन पॉईंट होता तिथे आम्ही पोचलो आहे. कल्पेश जी वगैरे सगळे हे तो हाच तो धबधबा तिथे आम्ही आंघोळ करण्यासाठी येणार होतो. सगळे तर आम्ही इथे पोचलो आहे. चला मग आंघोळ करताना वगैरेचा व्हिडिओ काढू. चला आता बोला आलो ज्या गोष्टीची वर्षभर आपण तिला वाट बघतो ही गोष्ट म्हणजे ही फायनली आलो आम्ही. दाखवू नको. आम्ही आता पोहोचलो आहे धबधब्यावरती ना, त्यामुळे धबधब्यावरती आंघोळ करायच्या अगोदर खाली चेक करतोय कल्पेश तू बंटी पाणी किती खोल आहे आणि दगड वगैरे आहे का, कारण इथून आम्ही उड्या मारणार आहोत खाली धबधब्यावरती ॲक्च्युली. ते त्यामुळे तो चेक करतोय खाली दगड वगैरे नसलं पाहिजे. कारण ॲक्च्युली दगड वगैरे नसतोच, पण एखादी काही लाकूड वगैरे वाहून आलं असेल तर उडी मारताना लागू नये म्हणून. आणि पाणी बघा त्यांच्या तो जवळजवळ 6 फुटाचं आहे. पाणी पण तेवढंच आहे, उंच खोल पाणी आहे. इकडे काय अरे बंट्या तू दगड बघ ना पहिला तू कशाला अजून पाणी भरपूर आहे. आता तुम्हाला मी धबधब्याच्या इथे देतोय, पाणी किती पडतंय फोर्सने ते बघायला मिळेल. तर मला हात घेत अजून पाणी एवढं आहे, हाईट असल्यामुळे हटत नाही एवढं पाणी आहे. आणि इथे एवढं पाणी 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 तुला कुठे कोकणीच्या आवाज इथे गेली. आता बोल ॲक्च्युली हा धबधबा आहे ना, तर धबधब्याच्या पलीकडे कसं जाता येईल आणि या धबधब्याच्या पलीकडे गेल्यानंतर काय कसं दृश्य आहे ते बघायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला धबधब्याच्या पलीकडे घेऊन जातोय. पाणी पण भरपूर खोल आहे. ॲक्च्युली आम्ही आता धबधब्याच्या पलीकडे जातो. धबधब्याच्या पलीकडे थांबले. धबधबा आहे, धबधब्याच्या पलीकडून गेल्यानंतर कसं आहे असं दृश्य आहे धबधब्याच्या पलीकडे. काठीपासून एवढं लगेच पाणी टाकायला लागतं.
बोटिंग करते. थांब याला. अरे आता वाजले खूप आहेत, आम्ही आता घरी निघालोय. हा प्रवास इथे संपूया आणि घरी जाताना पुन्हा काही नवीन नवीन व्ह्यूज मिळतील ते तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये दाखवेल. आता आम्ही निघालोय धबधब्यावरून पुढे घरी जायला. आता वेळ पण भरपूर होता, घरातून पण फोन यायला लागले की कुठे इच्छा होत नव्हती. कसं वाटलं धबधब्यावरचा विकास? खूप छान वाटलं. एवढा सुंदर धबधबा होता की इथून बाहेर यायची इच्छा होत नव्हती, पण घरातनं फोन आल्यामुळे आम्हाला निघावं लागते. तर आम्ही परत येऊ ह्याच जोशात, ह्याच जोरात. नेक्स्ट टाइम भेटू आपण ह्याच धबधब्यावर. आम्ही आता निघालोय घरी. खूप एन्जॉय केलेली. कल्पेश पण आहे, बंटी पण आहे, गुड्डी आत्या आहे. तू कसं वाटलं धबधब्यावर जाऊन? खूप छान वाटलं. नक्की भेट द्या इकडे आलात तर कधी. आम्ही वर्षभरातून एकदा येतो गणपतीसाठी. त्यात पण ह्या धबधब्यावर येण्याची खूप इच्छा असते आणि आम्ही ते आज आलेलो आहे. खूप छान वाटतंय. येस, आणि खूप मजा केली आम्ही. ए बुकिट टेंगुल या खूप थकायला झालं त्या धबधब्यामध्ये. सगळेजण थकलेत आहेत. आता आम्ही घरी निघालोय. ही व्हिडिओ आपण आता इथेच थांबूया. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि काय आवडलं असेल तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्की करा. चला मग भेटूया आपण आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओला. थँक्यू.